तुम्हाला सौभाग्य हे काय असतं हे माहीतच नसेल ना, कारण तुमच्यासाठी प्रेम सुद्धा एक व्यवहारच आहे. सारंग सरांना मिळवण्याचं तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तू सारंग सरांना हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर मी माणुसकी विसरून जाईन आणि तुझा हात मुळासकट उपटून काढेन. तुझा त्यांना केलेला प्रत्येक स्पर्श मी जाळून टाकेन. येस मॅम. काय झालं? बॅग पॅक करायला घे. पण मॅम नक्की काय झालंय? आता उलट प्रश्न विचारणार आहेस का? तसं नाही मॅम, पण मी काय म्हणत होते, तुला काहीही म्हणायचा अधिकार नाहीये हे विसरलीस? विसरत नाहीये, पण मॅम आपण तर 2 दिवसानंतर निघणार होतो. 2 मिनिटं सुद्धा अजून या घरात राहू शकत नाही मी. बॅग पॅक करायची. ठीक आहे मॅम. कसा झालाय चहा? कडक. मला एक सांग सावली, मला चहा पाचतेस ते ठीक आहे, पण शिवानीला असं काय पाजलंस की तिचा तोराच गळून पडला? ते तिला हवा तसा चहा बनवून दिला होता मी, योग्य मात्रेत योग्य डोस घातलेला. नाही, बरंच केलंस. त्या बाईचा ना हेतू मला आधीच कळला होता. पण तुम्हाला सांगू वहिनी, मला तिच्याबद्दल सुरुवातीला चुकीचा विचार आलाच नव्हता. सावली, हा तुझ्या मनाचा साधेपणा झाला, पण अशा बायका ना भल्या भल्यांना फशी पाडू शकतात. सुदैवाने आपला सारंग खूपच साधा आहे. अगदी बरोबर, खूप चांगले आहेत ते, पण त्या शिवानीचेच हेतू वाईट होते. नाही, पण तू योग्य वेळेत निर्णय घेतलास. हा, माझ्यासारखा उशीर नाही केलास. वहिनी, तुम्ही उशीर नाही केलात. उलट तुम्ही वाट बघितलीत राजकुमार सरांच्या सुधारण्याची, आणि जेव्हा डोक्यावरून पाणी गेलं तुम्ही निर्णय घेतलात, आणि जो निर्णय घेतलात तो अगदी योग्य घेतलात. सावली, तुझ्या शब्दांनी खूप धीर येतो, पण कधी कधी ना मन खूप खातं का आतून. मी माझ्या नवऱ्याबरोबर चुकीचं तर नाही ना वागली? नाही, अजिबात नाही. तुम्ही जे केलं ते योग्य केलं, पण माझा संसार नाही वाचवू शकेल. नाही, पण त्यांना या घरातनं काढलं ते बरंच झालं. आता मलाही त्या माणसाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. शिवानी, सरप्राईज केलंस तू मला. गुड. सरप्राइजेस चांगली असतात. काही सरप्राइजेस चांगले नसतात. एनिवे, मला आता सांग, त्या रूममध्ये काय झालं? नाही, त्या मुलीने खाली कारण सांगितलं, पण मला ते पटलेलं नाहीये. आय एम 100% शुअर तिने चुकीचं कारण सांगितलंय. आता खरं कारण काय आहे ते तू सांग. ती सावली ना, दिसते तशी नाही आहे, बरोबर? तिच्या बाबतीत माझा अंदाज चुकला. मी तुला आधीच वॉर्न केलेलं की ती मुलगी दिसते तशी नाही आहे, सावध राहा. तिचे खायचे दात वेगळेत आणि दाखवायचे दात वेगळेत. बाय द वे, ही बॅग कशाला काढून ठेवले बाहेर? वी आर लिव्हिंग. व्हॉट? येस, मी पण माझी बॅग पॅक करून आले. आर यू सिरियस? डोंट टेल मी, तू त्या मुलीला घाबरलीस? मी तुझ्या भरोशावर होते की मला एक चांगली पार्टनर भेटली आहे आणि आता मी लाईफमध्ये ते सगळं अचीव करेन जे मला हवंय. पण इकडे तर तूच मैदान सोडून पळतेस. शिवानी कारखानेस घाबरलीस, इतक्या लवकर हार मानलीस? 1 मिनिट. चुकतेस तू. शिवानी कारखानेस कधीच हरत नसते. वाघाला जेव्हा मोठी जीभ घ्यायची असते ना, तेव्हा तो 2 पावलं मागे येतो. तसंच मी आता 2 पावलं मागे आले. याचा अर्थ मी माघार घेतली असा होत नाही. Did you get that? सारंगला तर मी मिळवणारच, पण त्या सावलीचं काहीतरी करायला हवं. जेव्हा पोहून नदी पार करता येत नाही, जेव्हा होडीनेही नदी पार करता येत नाही, तेव्हा माणूस काय करतो? थिंक.
येस, पूल बांधतो. एक्झॅक्टली. सो मॅडम, आता तुम्हाला पण पूल बांधायचा आणि त्या पुलावरून तू पलीकडे कधी पोचलीस हे नदीला काय कुणालाच कळणार नाही. हे काय अजून 7 दिवस नाही झाले लगेच ट्रिपला निघाले. हे काय बरोबर नाही. मी पण ट्रिपला येणार. आपण ट्रिपला गेलो ना खूप मजा करू. इतकी मजा करू ना, इतकी मजा करू ना की तू आयुष्यभर ही ट्रिप विसरणार नाहीस. ट्रिप ट्रिपला नाही चाललोय आम्ही, आमच्या घरी चाललोय. काय हो पण 7 दिवस झाले कुठे तुमचे? हो माहिती आहे, पण शिवानी मॅमचा डिसिजन आहे आणि मी मॅमची सावली आहे, त्यामुळे त्या जिथे जातील तिथेच मी जाणार. मी पण तुमच्यासोबत येणार. काय म्हणलास? काय नाही, पण त्या काय चाललेत ते मला नाही माहित. मी बोलू का त्यांच्याशी? कशाला? तसंही आम्ही काही कायमचं राहायला आलो नव्हतो इथे. इच्छा तर तीच आहे माझी. काय म्हणालास? काय नाही, तसंही आम्ही 2 दिवसांनी जाणारच होतो, ते आज चाललोय. अजून 2 दिवस राहिले असते ना. ऐक ना ऐकताय ना? बुबलू, माझ्या हातात काहीच नाहीये. असं कसं? तू त्यांची पी आहेस, सावली आहेस. तू ठरवलंस ना तर हिमालयात पण जाऊ शकतेस. फक्त मला इच्छा हवी. हो, एवढीच जर तुझी इच्छा आहे ना तर तूच जाऊन बोलतोस का शिवानी मॅमशी? जा ना, जाऊन थांबव त्यांना. मी बोलू त्यांच्याशी? हो, का घाबरलास? ए, या बबलूला घाबरवायला ना 10 जन्म घ्यावे लागतील. आपण घाबरत नाही. हो, एवढंच जर आहे तर जाऊन बोल ना त्यांच्याशी. जाऊन थांबव त्यांना. असं बोलतेस? हो, जा. आलं. हे काय? कुठं निघालीस अशी अचानक? हा, आणखीन 2-3 दिवस राहणार होतीस ना? हो, पण एक अर्जंट काम आलं, सो जावं लागेल. अगं पण तुझ्या त्या नवीन ब्रँडचा लोगो वगैरे लॉन्च करणार होतीस तू, त्याचं काय झालं? हां, म्हणजे इच्छा होती तशी, बट समहाऊ ते अजून अप टू द मार्क नाही झालंय, सो आय जस्ट कीप द प्लॅन. बर, असो. आज दसरा आहे, आजच्या दिवशी असं घर सोडून नाही जायचं प्लीज. असं काय म्हणताय? मी माझ्याच घरी तर जाते. हे घर सुद्धा तुझंच आहे ना? आहे नाही, पण होईल लवकरच. खूप छान वाटलं इथे. 4 दिवस एकदम आनंदात गेले. आम्हाला सुद्धा छान वाटलं. पण थांबला असतात तर बरं झालं असतं. किरण, तू थांबणार असलीस तर थांब अगं. नाही मॅडम, तुम्ही नाही येत तर मी कसं थांबू इथे? आयुष्य